नमस्कार मित्रांनो, भावनाने सोडवलं चक्क व्यंकीला आपल्या सुखरूप, पण सिद्धूच्या मदतीने खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो की सिद्धूला आता पोलीस अटक करणार. तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता व्यंकीची केस सगळी काही सिद्धू आणि भावनाने घेतलेली असते आणि कोर्टामध्ये ज्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना जातात त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की संपतने एवढे पैसे पुरवलेले असतात की त्याच्यामुळे कोर्टातील जज देखील म्हणतात की आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटमेंट देता येणार नाही, कारण की भावनाला ती केसच लढून देत नाही. कारण की संपतने आणि अधिराजने असाच अगोदर प्लॅनिंग बनवलेला असतो की काही जरी झालं ना तरी भावना आणि सिद्धूला कोर्टामध्ये पोचूच देणार नाही आणि त्यांना ती केस हातात घेऊच देणार नाही. तर आता कालिदानी मॅडमने जे प्रकारे सांगितलेलं असतं त्याच प्रकारे सगळं काही भावनाने प्रयत्न केलेले असतात, पण शेवटी आता भावनाला देखील अपयशाला सामोरं जावं लागणार असतं. पण त्यावेळेस मात्र जज देखील म्हणतात की तुम्ही ही केस लढण्यासाठी तुम्ही अगोदर काय वकील आहेत का, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं. तर त्यावेळेस मात्र आता आपली भावना घाबरून जाते, पण सिद्धू सोबत असतो त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू प्रत्येक संकटामध्ये भावनासोबत असतो, त्याच्यामुळे भावनाला तो धीर देत असतो. आणि त्यावेळेस मात्र जज त्यांचं काय ऐकत नाही, पण त्याच्यानंतर मात्र सिद्धू आणि भावना दोघेजण मिळून देखील प्रयत्न करतात आणि शेवटी त्यांना यश येणारच आहे. तर दुसरीकडे तुम्ही बघितलंच असेल की आता विश्वा आणि जानू ह्या दोघांमध्ये देखील अजूनपर्यंत भेट झाली नव्हती, पण आता ह्यांच्यात भेट लवकरच पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की होताना. पण त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट ही घडलेली असते की संपतला आणि अधिराजला आता एवढा मोठा धक्का बसलेला असतो की तुम्ही पाहिलंच असेल की त्यांच्या घरी रवी देखील येऊन गेलेला असतो आणि रवीने देखील सांगितलेलं असतं की ह्या खड्ड्यामध्ये तुम्हीच पडणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की श्रीकांत इनामदाराचा खून कोणी केलेला असतो, कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे रवी असतो, पण अजूनपर्यंत कोणालाच काय त्याचा तपास लागलेला नसतो. पण याची सगळ्याची खबर मात्र आता सगळ्यात अगोदर कोणाला कळणार असेल तर तो म्हणजे श्रीनिवास, कारण की श्रीनिवास ज्या गॅरेजमध्ये काम करतो त्या गॅरेज मालकाला सगळं काही सत्य माहीत असतं, कारण की त्याच्या ठिकाणी जो ट्रक घेऊन माणूस आलता त्याने इनामदाराचा खून केला हे सगळं त्याला माहीत असतं आणि त्याने सगळं एका डायरीत लिहून देखील ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आता कोणीतरी माणसाने पैसे दिले हे सगळं काय त्यांना त्याच ठिकाणी उघडकीस येतं. तर पुढे तुम्ही बघसालच की आता खूप दिवसानंतर की तुम्हाला कळेल की सिद्धू आणि भावना फायनल त्यांना यश येतं आणि त्यामुळे आपला व्यंकी पोलिसांच्या तावडीतून सुटतो. पण मित्रांनो, सगळे काही आरोप आता सिद्धूवरती लागतात, त्याच्यामुळे आता सिद्धूला पोलीस अटक करणार का नाही हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.